रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं छोटे व्यावसायिक आणि एमएसएमई क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केल्यानुसार आता सूक्ष्म आणि लघु उद्योगांना कोणत्याही तारणाशिवाय 20 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे। यापूर्वी तारणमुक्त कर्जाची मर्यादा 10 लाख होती, ती आता वाढवून 20 लाख करण्यात आली आहे। ही नवीन मर्यादा 1 एप्रिल 2026 पासून मंजूर किंवा नूतनीकरण होणाऱ्या सर्व कर्जांसाठी लागू होईल। छोटे दुकानदार, उत्पादक आणि सेवा क्षेत्रातील सूक्ष्म आणि लघु उद्योजक ज्यांच्याकडे बँकेत गहाण ठेवण्यासाठी मालमत्ता नाहीये, त्यांना याचा मोठा आधार मिळेल। ओला, उबर, रॅपिडो या खासगी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप पुकारणार आहेत। तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म युनियनच्या नेतृत्वात हा संप होणार आहे। ऑल इंडिया ब्रेकडाऊन असं संपाचं नाव आहे। याचा खासगी वाहतूक सेवा वापरणाऱ्या सगळ्यांनाच फटका बसणार आहे। किमान भाडं सरकारनं ठरवून द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे। किमान भाडं काय असेल त्याचं नोटिफिकेशन काढलं जावं। खासगी वाहनांचा दुरुपयोग व्यवसायासाठी बंद करण्यासाठी निर्बंध घालावेत। वाहनं कमर्शियल कन्व्हर्ट करावीत अशा मागण्यांसाठी हा संप पुकारला जाणार आहे। मेघालयामधील ईस्ट जैंतिया हिल्स जिल्ह्यात एका अवैध रॅट होल कोळसा खाणीत काल झालेल्या भीषण स्फोटात 18 कामगारांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये ही खळबळ उडाली आहे। खाणीत अडकलेल्या इतर कामगारांना बाहेर काढण्यासाठी सध्या बचाव कार्य वेगानं सुरू आहे। काल या खाणीत अचानक मोठा स्फोट झाला। ही खाण रॅट होल पद्धतीची असून अशा प्रकारच्या खाणकामावरती यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे। तरी सुद्धा अवैधपणे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे। खाणीची रचना अरुंद असल्यानं आणि स्फोटामुळे झालेल्या नुकसानामुळे बचाव कार्यामध्ये मोठे अडथळे सुद्धा येत आहेत। आंध्र प्रदेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पंचायत राज विभागातील एका निवृत्त अधिकाऱ्यावरती मोठी कारवाई केली आहे। निवृत्त अधीक्षक अभियंता कल्लेपल्ली श्रीनिवास राव यांच्या घरावर आणि विविध ठिकाणांवरती टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल 50 कोटींहून अधिक किमतीची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली आहे। छाप्यात अधिकाऱ्याकडे 2.5 किलो सोनं, 20 किलो 300 ग्राम चांदी आणि 61,87,000 इतकी रोख रक्कम सुद्धा सापडली आहे। श्रीनिवास राव यांच्याकडे 18 एकरहून अधिक शेतजमीन आहे। विशाखापट्टणम आणि हैदराबाद इथं 3 भूखंड आहेत। यासह 2 निवासी फ्लॅट्स असल्याची कागदपत्र सुद्धा सापडली आहेत। श्रीनिवास राव हे 31 डिसेंबर 2025 रोजी सरकारी सेवेमधून निवृत्त झाले होते आणि निवृत्तीनंतर अवघ्या 1 महिन्यामध्येच त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडात एका हाय प्रोफाईल विवाह सोहळ्यात सुटाबुटात आलेल्या 2 चोरट्यांनी 50 लाखांचे दागिने चोरलेत। पाहुणे जेवण करण्यात व्यस्त असताना चोरट्यांनी दागिन्यांची बॅग उचलली आणि काही सेकंदामध्ये पसार झाले। ही संपूर्ण घटना लग्नाच्या हॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाली आहे, ज्यामध्ये 2 सुशिक्षित दिसणारे तरुण संशयास्पदरित्या वावरताना दिसले। हे तरुण पाहुण्यांच्या गर्दीत मिसळून बॅग लंपास करताना स्पष्टपणे दिसून आले। आता पीडित कुटुंबाने या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत। बेळगावमधील एका महिलेचे खासगी व्हिडिओ चित्रित करून 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। तंत्रज्ञानाचा अत्यंत घातक वापर करून हा गुन्हेगारी प्रकार घडलाय। माळमारुती परिसरामधील एका घरात लाईटच्या बल्ब होल्डरमध्ये आरोपींनी अतिशय शिताफीनं हिडन कॅमेरा लपवलेला होता आणि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून महिलेचं चित्रीकरण करून आरोपींनी पीडितेला ब्लॅकमेल केलं। 50 लाख रुपये न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती। मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथील उपअधीक्षक कल्पना वर्मा यांना गंभीर भ्रष्टाचाराच्या आणि फसवणुकीच्या आरोपांनंतर निलंबित करण्यात आलंय। एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला लव्ह ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला। कल्पना वर्मा यांनी त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तब्बल 2.5 कोटी रोख आणि यासह इतरही दागिने हडपलेत असा व्यावसायिकानं आरोप केला। हे प्रकरण समोर आल्यानंतर मध्य प्रदेश गृह विभागानं तातडीनं चौकशीचे आदेश दिलेत। या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित केलं। सध्या या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे। देशभरामधील विविध राज्यांतील बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत आणि त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला। आज या कार्यक्रमाशी 4 कोटींहून जास्त विद्यार्थी, पालक आणि शिक्षक परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात जोडले गेले। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील काही विद्यार्थ्यांशी मोदींनी संवाद साधला। पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावरती अगदी स्पष्टपणे पाहायला मिळाली आहे। विद्यार्थ्यांनी यावेळी परीक्षेसाठी अभ्यास कसा करू, ते परीक्षेचा ताण कसा कमी करू आणि इतर मनातील प्रश्नही विचारले। परीक्षा उत्सवासारखी साजरी करा, तणाव घेऊ नका, अभ्यास करा, स्पर्धा ही तुमची ही
तुमच्याशीच आहे, दुसऱ्याशी नाही असा कानमंत्र सुद्धा यावेळी विद्यार्थ्यांना दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आज जम्मू काश्मीरमधील बोबिया आणि गुरनाम या सीमा चौक्यांना भेट दिली. यामध्ये त्यांच्या शौर्याचं त्यांनी कौतुकही केलं. BSF जवानांसाठी त्यांनी बोबिया चौकीतून 6 नवीन कल्याणकारी योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी सुद्धा यावेळी करण्यात आली. सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. या पार्श्वभूमीवरती ही भेटही सुद्धा महत्त्वाची मानली जाते. सुप्रीम कोर्टानं जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांना मोठा दणका दिलेला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप असेल तर प्रत्येक उमेदवाराविरोधामध्ये आणि यासह निवडणूक प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप असेल प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र याचिका दाखल करणं आवश्यक आहे. या प्रकारची याचिका दाखल करून उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याचं त्यांनी नमूद केलं आहे. तेलंगणा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर MIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी भैसा शहराच्या विकासासाठी अनेक आश्वासनं दिली आहेत, ज्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, सार्वजनिक वाचनालय आणि जंक्शन डेव्हलपमेंटचा सुद्धा समावेश आहे. व्यवसायानं खाटीक असलेल्या समुदायासाठी अत्याधुनिक मॉडेल स्लॉटर हाऊस उभारण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. ओवैसींनी भाजप आणि काँग्रेसवरती टीका करताना भैसा येथील 15व्या प्रभागात भाजपनं आपला उमेदवार मागे घेऊन काँग्रेसला पाठिंबा दिलाय, ज्याला त्यांनी काँग्रेस भाजपची लव्ह स्टोरी असं संबोधलंय. मणिपूरच्या चुरा चांदपूर जिल्ह्यात हिंसाचार उसळला. नवीन उपमुख्यमंत्री नेमचा किपगेन आणि लोसी दिखो यांच्या शपथविधी विरोधामध्ये सुरू असलेले आंदोलन हिंसक झालंय. मेन मार्केट परिसरामध्ये शेकडो तरुण आंदोलकांनी सुरक्षा दलांना त्यांच्या बॅरेकमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सुरक्षा दलांनी ऐकण्यास नकार दिला तेव्हा दगडफेक सुरू झाली. काही लोकांनी रस्त्याच्या अगदी मधोमध टायर सुद्धा जाळलेत. मागील हिंसाचारामध्ये कुकी झोमी लोकांचं मोठं नुकसान झालंय. इम्फाळमध्ये दिवसाढवळ्या शेकडो लोकांची हत्या करण्यात आली आहे आणि त्यांची लाखो रुपयांची मालमत्ताही जाळण्यात आली आहे. काही चर्चना सुद्धा यामध्ये आग लावण्यात आली. विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत एक अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली आहे. DGCAनं केलेल्या विशेष तपासणीत देशातील एकूण 754 विमानांपैकी जवळपास 50% विमानं सदोष आढळली आहेत. DGCAनं एकूण 754 स्पॉट चेक केलेत, ज्यामध्ये 353 विमानांमध्ये विविध प्रकारच्या तांत्रिक त्रुटी आणि सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचंही दिसून आलंय. स्पाइस जेट आणि इंडिगो या कंपन्यांच्या विमानांमध्ये सर्वाधिक दोष आढळलेत. या गंभीर प्रकारानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं संबंधित एअरलाइन्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सुरक्षेच्या नियमात कपात करणाऱ्या कंपन्यांवरती कडक निर्बंध लादण्याचे संकेतही दिलेत. सुप्रीम कोर्टानं कलम 41 आणि कलम 41A च्या कठोर अंमलबजावणीबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलाय. आता 7 वर्षांपर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलीस थेट अटक करू शकणार नाहीत. ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा अशा प्रकरणात पोलिसांनी आरोपीला आधी कलम 41A अंतर्गत नोटीस बजावणं बंधनकारक आहे. जर पोलिसांना अटक करणं अत्यंत आवश्यक वाटत असेल तर त्याचं लेखी कारण मॅजिस्ट्रेट समोर सादर करावं लागेल. केवळ संशयावरून किंवा तपासणीसाठी अटक करता येणार नाही असा निकाल दिलाय. भारताने जागतिक व्यापार क्षेत्रात मोठी कामगिरी करत आता आखाती देशांच्या सहकार्य परिषदेसोबत मुक्त व्यापार कराराच्या दिशेनं निर्णायक पाऊल उचललंय. युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबतच्या व्यापारी चर्चांनंतर आता 6 देशांचा समावेश असलेल्या या प्रभावी गटाशी व्यापारी करार झाल्यानं भारताची सुपर हॅट्रिक मानली जाते. या गटामध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवेत, ओमान आणि बहरीन या देशांचा समावेश आहे. या करारामुळे भारताची रत्न, दागिने, अभियांत्रिकी वस्तू, रसायनं आणि कृषी उत्पादनं या देशामध्ये कोणत्याही सीमा शुल्काशिवाय पाठवता येतील. पोलंडच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय. भारत ही आता केवळ एक उदयोन्मुख बाजारपेठ नसून ती एक मोठी जागतिक आर्थिक शक्ती बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं सुद्धा म्हटलंय. भारताकडे दुर्लक्ष करणं अशक्य आहे असं प्रतिपादन पोलंडचे उपपरराष्ट्र मंत्री व्लादिस्लाव यांनी केलं.
ग्रीसचे संरक्षण मंत्री निकोस डेंडियास शुक्रवारी अधिकृत दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले। त्यांचा हा दौरा 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। या भेटीमुळे भारत आणि ग्रीस यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे। नवी दिल्लीत त्यांच्या वास्तव्यादरम्यान निकोस डेंडियास हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतील। या बैठकांमध्ये दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य मजबूत करणं आणि प्रादेशिक सुरक्षा प्रश्नांवरती सविस्तर चर्चा केली जाणार आहे। या दौऱ्याचा एक भाग म्हणून डेंडियास भारत EU फोरममधील चर्चेमध्ये सुद्धा सहभागी होतील। पाकिस्तानने अमेरिकेसोबत $1 अब्जहून अधिकचा करार केला आणि या करारानुसार अमेरिकेला बलुचिस्तान प्रांतात सोनं आणि तांबे खाणकाम करण्याची परवानगी मिळणार आहे। त्यामुळे पाकिस्तानचा संवेदनशील प्रदेश असलेल्या बलुचिस्तानच्या मातीत लपलेल्या खजिन्यांवर अमेरिकेचं नियंत्रण प्रभावीपणे होणार आहे। आधीपासून चीनच्या हस्तक्षेपामुळे आणि बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांना विरोध झालाय। दरम्यान आता अमेरिकेच्या प्रवेशामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। या प्रकल्पांतर्गत अमेरिका 2028च्या अखेरीस सोनं उत्खनन सुरू करू शकते। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शुक्रवारच्या नमाज दरम्यान शिया मशिदीत आत्मघातकी हल्ला झाला। या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला असून 169 जण जखमी झालेत। पोलीस आणि बचाव पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत आणि मदत कार्य सुरू केलंय। दरम्यान रुग्णालयांना सतर्क ठेवण्यात आलंय। जखमींना तिथं हलवण्यातही येतंय। इस्लामाबादच्या पोलीस प्रमुखांनी शहरात आणीबाणी जाहीर केली आहे, तर या हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। रशियाची राजधानी मॉस्कोमधून खळबळजनक बातमी। रशियन लष्करी गुप्तचर संस्थेचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल व्लादिमीर अलेक्सेव यांच्यावरती एका निवासी इमारतीबाहेर जीवघेणा हल्ला करण्यात आला। अज्ञात हल्लेखोरानं केलेल्या गोळीबारात अलेक्सेव गंभीर जखमी झाले होते। रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालाय। हल्ल्यानंतर परिसरामध्ये मोठी नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोर फरार झालाय। रशियन सुरक्षा यंत्रणांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे। बांगलादेशामधील इन्किलाब मंच या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ढाकामध्ये प्रचंड निदर्शनं केली आहेत। शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनातील प्रमुख नेते ओमान हादी यांच्या हत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। त्यांच्या हत्येचा तपास निष्पक्षपणे व्हावा आणि गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी आंदोलकांची मागणी आहे। आंदोलकांनी या प्रकरणाची संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची सुद्धा मागणी केली आहे। आंदोलकांनी मुख्य सल्लागार डॉक्टर मोहम्मद युनुस यांच्या जमुना या अधिकृत निवासस्थानाकडे कूच करण्याचा प्रयत्न केल्यानं तणाव निर्माण झाला। नेपाळमधील बैतडी जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जात असलेली बस खोल दरीत कोसळून अपघात झाला। या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू तर 34 जण गंभीर जखमी झालेत। नियंत्रण सुटून ही बस सुमारे 200 मीटर खोल दरीत कोसळल्याचं सांगण्यात येत आहे। घटनेनंतर नेपाळमधील प्रशासन आणि स्थानिकांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केलंय, तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आयर्लंडची राजधानी डब्लिनमधील तालबोट नॉर्थ अल स्ट्रीट परिसरात भीषण बस अपघात झाला। यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य 3 जखमी झालेत। जखमींना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। बस एअरगन या बस सेवा पुरवठादार कंपनीनं या अपघाताला दुजोरा दिलाय। कंपनीनं स्पष्ट केलंय अपघाताच्या वेळी संबंधित बस सेवेमध्ये नव्हती। घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा आणि बस एअरगनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। कंपनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करते आहे। अमेरिका आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस अधिक तीव्र होतोय आणि या पार्श्वभूमीवर शुक्रवारी इराणमधील अमेरिकी दूतावासानं आपल्या नागरिकांना तातडीनं इराण सोडण्याचा इशारा दिला आहे। यावरून देशातील वाढती सुरक्षा व्यवस्था, रस्ते बंद करण्याची प्रक्रिया आणि हवाई प्रवासावरील निर्बंधांमुळे परिस्थिती गंभीर होत चालल्याचे संकेत मिळतात। अमेरिकी दूतावासानं जारी केलेल्या ॲडव्हायझरीनुसार अमेरिकन नागरिकांनी रस्ता, हवाई किंवा जलमार्गाचा वापर करून शक्य तितक्या लवकर इराणमधून बाहेर पडावं असं सांगण्यात आलंय। जेफ्री एप्स्टीनशी संबंधित प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा गंभीर आणि धक्कादायक आरोप समोर आलेत। अमेरिकेच्या न्याय विभागानं सार्वजनिक केलेल्या नवीन फाईल्समधून अल्पवयीन मुली आणि महिलांवर झालेल्या अत्याचाराचा खुलासा झालाय। 2 परदेशी महिलांचा मृत्यू लैंगिक संबंधांदरम्यान गळा दाबल्यानं झाला होता। नंतर एप्स्टीनच्या एका कर्मचाऱ्यानं त्यांना न्यू मेक्सिको येथील जोरो रँच या फार्म हाऊसमध्ये दफन केलं। यात एप्स्टीनची जवळची सहकारी घिस्लेन मॅक्सवेल सुद्धा सहभागी होती, असं एका नवीन फाईलमधून समोर आलंय।
आणखी एका एप्स्टीन फाईलमध्ये एका अल्पवयीन मुलीनं तिचा वापर ह्युमन इन्क्युबेटर म्हणजेच अंडी साठवणारी मानवी मशीन म्हणून केला जात होता असा दावा केला आहे. झोरो रॅन्च या फार्म हाऊसमध्ये मुलींना बंदिस्त करून गर्भवती होण्यास भाग पाडलं जात होतं. मात्र जन्मानंतर मुलं गायब करण्यात आली. यामुळे एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न देखील केल्याचं एप्स्टीन फाईलमध्ये आहे. तर एप्स्टीनशी संबंधित काही व्यवहार पारंपरिक बँकिंग प्रणालीऐवजी बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीद्वारे केले गेले असंही नवीन फाईल्समधून उघड झालंय. न्यूयॉर्क सिटीचे महापौर जोहरान ममदानी यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे ते वादात सापडलेत. 1 फेब्रुवारी रोजी जागतिक हिजाब दिनानिमित्त त्यांच्या कार्यालयानं केलेल्या एका पोस्टबद्दल मानवाधिकार कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. ही पोस्ट इराणमधील महिलांवर लागू असलेल्या सक्तीच्या हिजाब कायद्यांकडे आणि तिथं होत असलेल्या दडपशाहीकडे दुर्लक्ष करणारी आहे. इराणमध्ये हिजाब घालण्यास नकार दिल्यानं महिलांना अटक केली जातीये, मारहाण केली जातीये आणि अनेक प्रकरणांमध्ये त्यांचा जीवही गेला. अशा वातावरणात हिजाबला अभिमान आणि उत्सवाचं प्रतीक म्हणून सादर करणं असंवेदनशील असल्याचं मत नागरिकांचं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर सध्या आपल्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठ्या संकटात सापडलेत. अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफ्री एप्स्टीन याच्याशी जवळीक असलेल्या पीटर मंडेलसन यांना अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त करणं ही आपली मोठी चूक होती अशी कबुली खुद्द स्टारमर यांनी दिली आहे. या प्रकरणावरून संसदेत गदारोळ माजला असून स्टारमर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील शतकानुशतकं जुनं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळानं कोलंबोमध्ये श्रीलंकेचे परराष्ट्र आणि पर्यटन मंत्री विजिता हेराथ यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आहे. दोन्ही देशांमधील पर्यटन क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी आणि जनसंवाद संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. मर्चंट नेव्हीमधून एका भारतीय तरुणाबाबत एक अत्यंत चिंताजनक बातमी. ओडिशामधील भद्रक जिल्ह्याचा रहिवासी असलेला सार्थक महापात्र हा जर्सी या जहाजावरून बेपत्ता झालाय. ही घटना 3 फेब्रुवारी 2026ला मॉरिशसच्या सागरी क्षेत्रामध्ये घडली आहे. त्याच्या गायब होण्याने अनेक प्रश्नही उपस्थित झालेत. सार्थक महापात्र हा एंग्लो ईस्टर्न शिप मॅनेजमेंट कंपनीमध्ये कॅडेट म्हणून कार्यरत होता. त्याचं जहाज पश्चिम आफ्रिकेहून सिंगापूरच्या दिशेने परतत होतं. जहाजावरती अलार्म वाजवून शोध मोहीम राबवण्यात आली, पण सार्थकचा कुठेही शोध लागला नाही. आता एक वेगळी बातमी. एक शिक्षिका रातोरात चक्क कोट्यधीश झाल्यात. दुबईत 5 फेब्रुवारीला एक भव्य सोहळा पार पडला. या ठिकाणी रुबल नागी या शिक्षिकेला ग्लोबल टीचर प्राइज 2024 या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. या सन्मानात त्यांना मिळालेल्या बक्षिसाची रक्कम $10 लाख म्हणजेच 9 कोटी इतकी आहे. गरिबीमुळे आणि अन्य सामाजिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. झोपडपट्टीच्या भिंतींवरती शैक्षणिक भित्तिचित्र रंगवण्यासाठी रुबल नागी प्रसिद्ध आहेत. रुबल नागी यांनी शेकडो शिक्षण केंद्र सुद्धा बांधली आहेत.